वाद्य जाते विन ध्वनी काष्ट जाते विन वन्नी तैसे विशेष ग्रासूनही सोयीचे असे. अर्थ वाद्य समूह वाचून ध्वनी काष्ट समूह वाचून वन्नी जसा अव्यवहार्य अवस्थेत असतो त्याप्रमाणे दृश्यत्वादी विशेषाचा ग्रास करून संवेती निर्विशेष रूपाने स्वरूपानेच आहे. विवरण या चांगदेव 65 तत्वमसी महावाक्याचाच विचार आहे. स्वरूपाचं निखळ स्वरूप कसं आहे वर्णन चालू आहे. त्याला सत्सामान्य असे संज्ञा दिलेले आहे. आणि सत्सामान्य हेच आपलं काय आहे स्वरूप आहे महाराज. तिथं आपण काहीतरी राहीना झालोय काहीतरी मानायला आलोय म्हणून एक अध्यासाची भ्रमाची तिथं आपण कल्पना केली महाराज. बरोबर आहे. नाही तर सत्सामान्य हे त्रिकालाबाधित सत्य आहे महाराज. भ्रमकार्य हे ते आहेच. कारण का अधिष्ठानाशिवाय भ्रम सिद्ध होऊ शकत नाही. सामान्य स्वरूप जे आहे ना ते भ्रमातही आहे आणि प्रेमितही आहे. भ्रमात जे आहे ते महाराज सामान्य विशेष रूपाचं ज्ञान सामान्य रूपाचं ज्ञान ह्यालाच काय म्हटलंय भ्रम. आणि ज्याचं ज्ञान झालं असता भ्रमच राहत नाही त्याला विशेष रूप म्हणायचं. मग आता हे विशेष सामान्य तरी कुठं महाराज तुम्ही आम्ही त्याच्याबद्दल काहीतरी व्यवहार करायला लागलो बंद मोक्षाचा म्हणून त्याला मानायचं आहे महाराज. विशेष सामान्य हे देखील त्याच्याकडे काय आहे एक कल्पनाच केलेली आहे त्या महाराज. नाही तर मग आता हे तिथं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही विना वाजवला तर त्यातनं वाद्य निघतंय. बरोबर आहे. असून निघते का नसून. हा पहिले जर त्यात वाद्य नसतं तर वाजवल्यावर बाहेर पडलंच नसतं महाराज. काष्टात अग्नी आहे सामान्य अग्नी म्हणून तो घर्षण केल्यानंतर असतो महाराज. आता हे तिथं तुमचा व्यवहार झाला म्हणून त्याचं प्रगटीकरण होतं महाराज. आता प्रगटीकरण जरी झालं तरी त्या व्यवहार त्रिपुटीत तोच आहे हे आपण जाणून घ्यायचं महाराज. कारण का द्रष्टा दृश्य दर्शन त्या त्रिपुटीच्या मध्ये चैतन्य जे आहे वृत्तीद्वारा व्यवहार करतं. वृत्तीची सहायता घेऊन किंवा चैतन्याची सहायता घेऊन वृत्ती व्यवहार करते असं म्हणजे. कारण का वृत्ती व्याप्ती असं म्हटलं चैतन्य व्यवहार करतो मिळत तर ते व्यवहारिक ठरलं. कारण का सगळ्या तुमच्या आमच्या व्यवहाराला वृत्तीला मानलेले म्हणा. कारण का सगळा संसार कुणाचा आहे वृत्तीगतच आहे. तरी पण त्याची सहायता घेतल्याशिवाय वृत्तीला कार्य करता येत नाही महाराज. आणि असं जरी कार्य झालेलं असलं तरी तो सामान्य रूपानं जसा आहे तसा आहे. पण हे कधी ज्ञात होतं महाराज. दृश्य द्रष्टा दर्शन ही त्रिपुटी जोपर्यंत मावळत नाही आपल्याला तोपर्यंत त्या सत्स्वरूपाचं आपल्याला ज्ञान होत नाही महाराज. आणि आपण त्रिपुटी रहित व्हायला पाहिजे. मग त्रिपुटीला कारण जे आहे ते सुस्वरूपाचं अज्ञान आहे. मग तुम्ही आम्ही काय प्रयत्न करायचा कुठं लांगा घालायच्या महाराज. तर इतर ठिकाणी लांगा घालण्यापेक्षा महाराज खरा पुरुषार्थ जर तुमचा कोणता असेल तर स्वरूपाच्या ठिकाणी जे अज्ञान आहे ते निवृत्त करणं आवरण निवृत्त करणं. परमात्मा प्राप्त करून घ्यायचा नाही तो स्वयंसिद्ध आहे. संगीत म्हणून जे आहे परमात्मा जो आहे तो लाकडाला जरी नाही घर्षण केलं तर सामान्य रूपानं तो आहेच महाराज. विना न वाजवला तरी सामान्य रूपानं तो आहेच. तसं तुम्ही बंद मोक्ष मानला नाही मानला तर तो सामान्य रूपानं आहेच. पण महाराज ते सत्सामान्य स्वरूप माझं हे कळण्यासाठी अगोदर त्याच्यावर का कळत नाही तर स्वरूपाचं आवरण आहे. आवरण निवृत्त करणं हा आपला प्रयत्न आहे महाराज. खरा दादा पुरुषार्थ इथं तिने सांगितलं आहे. आणि अजूनही लक्षात ठेवा तुम्ही. आणि अजूनही आपल्याला काही वेळ गेलेली नाही महाराज. इथं आपण स्थिर होऊन स्वतःचा विचार करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का सगळा बंद आहे तो अविचारानं बंद आहे. आणि त्याला एकच विरोधी आहे महाराज. तर विचार हा त्याला एकमेव मी कोण आहे परमात्मा म्हणजे काय आहे दिसणारं जगत म्हणजे काय दृश्य काय आहे द्रष्टा कोण आहे दर्शन तरी काय आहे महाराज. ही त्रिपुटी सगळी तोच बनलेला मानता म्हणून. नाहीतरी त्रिपुटीला तुमच्या जागा नाही महाराज. केवढं सुंदर तिथं चिंतन दिलंय बघा त्या योगवशिष्ठाला. तेच चैतन्य हे स्फुरण दुसरं काही नाही. फक्त तो विवर्त मानलेला आहे ते बी तुम्ही मानायला लागला म्हणून महाराज. विवर्त वाद तिथं मानलेला आहे
तुम्ही मानायला लागला म्हणून महाराज, नाहीतर ते देखील मानायला तिथे सिद्धच होत नाही. एकमेव साहित्य नाही महाराज. आता ते तुम्ही आहे महाराज, या सगळ्याचा बाद आहे, ते सत्यत्वानं नाही महाराज. भासते ते देखील तोच या रूपाने भासतो. कारण का, कार्य कारण रूपाने भासतं हा एक नियम आहे. आणि आद्यस्थ पदार्थाला अधिष्ठान असावं लागतं. दोन्हीखंड माना तुम्ही. दोन्हीखंड मांडले की विचाराला चांगली धारा येते, आपल्याला संशय राहत नाही. का महाराज, कार्यकारण तुमच्यात आमच्यात सारखा का आपण व्यवहार करतो कार्यकारणात, बरोबर आहे. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची प्रतीती येत नाही, तिथं कार्यकारण भाव दिसतच नाही, बरोबर आहे. पण एवढा कोण आहे महाराज, एवढा निश्चय करणारा कोण आहे महाराज. मला दिसतं हे जगत काय, असा प्रश्न निर्माण होतो महाराज. म्हणून तिथं अध्यासात 2 मार्ग लावलेले आहेत, होय की नाही. अज्ञानाचे अनन्य असुर हे स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास 2 अध्यास मुद्दाम लावलेत महाराज. कारण का कोणीखंडी असून दे, तुम्हाला यथार्थ त्या परमात्म्याचं आत्मस्वरूपाचं ज्ञान जोपर्यंत तुम्हाला यथार्थ होत नाही, म्हणजे अपरोक्ष अनुभूती येत नाही, तोपर्यंत द्रष्टादृश्य दर्शन ही त्रिपुटी मावळत नाही महाराज. चांगदेवानं लय केला का बाद केला, मग नाच नाही, बाद केलाय. म्हणून आपल्या वेदांतशास्त्राला आत्यंतिक महत्व आहे. ही 12 शास्त्रकार आहेत ना, ते 11 अपुरे आहेत, पण कुणाला सोडलेला नाही त्याने. चारवाकाला देखील मानले त्याने, देहाला मानलंय तिने. शरीर उत्तम चांगले तेवढ्या पुरतच मानलंय, साधन म्हणून मानले. हा, प्राणकोशाला देखील मानलंय. प्राणाचा जय करा तुम्हाला अंतःकरण स्थिर होईल. मनुकोशालाही मांडले, मनाला प्रसन्न करा, कारण का ते प्रसन्न होते तुम्ही चंचलता थांबत नाही महाराज, त्याला चटक लावून द्या. बुद्धी निश्चय करणारे आहे ना, तिथंही मानले महाराज, पण तेवढ्या पुरतच त्यांना मानले महाराज. सांख्यानंही मानले. प्रकृती पुरुषांचा विवेक चांगला आहे, तुम्हाला विचार करायला. दोन्हीचं पृथक्करण करता येते. त्यांनी प्रकृती सत्य मानली, इथं चुकले त्यांचं, पण मानलेलं आहे महाराज. सांख्यांचा प्रकृती पुरुषवाद चांगला आहे महाराज, चिंतनी आहे तो. योग्यानं मानले, पण लयरूप निवृत्ती नाही, आत्यंतिक निवृत्ती आहे, तेवढ्या पुरतं मानले त्यांना आत्मा साक्षात्कार व्हायला. कारण का अंतःकरण स्थिर झाल्याशिवाय आत्मानंदाचा भान होत नाही महाराज. पण तिने नानात्मी मानले, चुकीचं मानले त्याने, हे त्यांना दावून दिले महाराज. प्रकृती स्वतंत्र नाही हे त्यांना दावून दिलं, बरोबर आहे. न्यायवैशिष्टिक आहेत, त्यांच्या यानं चिंतनानं बुद्धीला सूक्ष्मता येते. त्या अणुरेणूपेक्षा खाली जाऊन त्यांनी विचार केलेला आहे. आणि तुमच्या आमच्या बुद्धीला सूक्ष्मता आल्याशिवाय तत्व जे आहे ते अति सूक्ष्म आहे, आणि ती बुद्धीला धार आल्याशिवाय त्याचं ग्रहण करत नाही महाराज. पण अपुरे आहेत, इकडे तत्वाखंडही अपुरे आहेत आणि जगत कारणाखंडही अपुरे आहेत महाराज. आणि पूर्णतेला जाऊन दिले ते वेदांतशास्त्राला दिले महाराज. म्हणून वेदांतशास्त्राला अत्यंतिक महत्व आहे. आणि हे तुम्ही मी वारकऱ्याचं हे आपलं महान मोठं सूत्र आहे. शंकराचार्याने त्या काळात हे मांडून दिले तुम्हाला, लक्षात ठेवा. खंडन म्हणून करून. आणि ज्ञानोबांना सूचना केली, आता हे तू जाऊन काय करतात बघ, काय फुटानं हरभुरण घेऊन फुटानं बाजू खात्यात का काय बाजून आमचं आता तसंच चाललंय महाराज. हरभुरं पेरायला म्हणून आणायचं, पाठपाठन करायचं आणि कीर्तन करीत फिरायचं महाराज. हेच चाललंय का आपलं. स्वतःला लावून घेणं करा, करण्याबद्दल काय नाही महाराज, करायला पाहिजे महाराज, कोणी नाही कोणी करायला पाहिजे. पण यथार्थ अभ्यास करा, आपण अभ्यास करूया, आपला अनुभव घेऊया, आणि मग सांगायला सुद्धा काय अडचण नाही महाराज. तुम्हाला तरी जागा कळायला पाहिजे, तुम्हाला तरी दुखणं कळायला पाहिजे. डॉक्टर जर महाराज अज्ञान असेल, पेशंटांना काय करायचं, डॉक्टराकडे जायचं कशासाठी. निदान येतात तर मग आता हे एका जन्माचं निदान आहे, एका देहाचं आहे, एका अवस्थेतला आहे. या अनंत जन्माचं महाराज दुखणं आहे. बंध निवृत्त करायचा किती जन्माचा आहे महाराज, अनंत जन्माचा आहे महाराज. म्हणून हे चिंतन करणं अत्यंतिक गरजेचं. दृश्य द्रष्टादर्शनी ही त्रिपुटी जी आहे महाराज, ते अज्ञानाचं कार्य आहे महाराज, लक्षात ठेवा. आणि हे अज्ञानाचं कार्य जरी तुमचं वाटत असलं तरी त्या सवितेला काय धक्का लागलेला नाही, एवढा आपण सांभाळूया. त्या काळात देखील तीच कार्य करतंय, पण त्या उपाधी संबंधानं तिकडे लक्ष जात नाही.
नाहीतर त्यांनी सांगताना सांगितलं उपाधी माझे चैतन्य असं सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारते, तुमच्या उपाधीकडे बघत नाही. म्हणून त्यांच्या डोसक्यात लय चावाचावी होत नाही. कुणाच्या? संतांच्या. हो, ज्याच्या डोसक्यात चावाचावी होत नाही त्याला संत मान. का महाराज? तर त्यांना माहिती आहे उपाधीचे धर्म आहेत आणि ते स्वरूपाला काही करत नाहीत आणि ते पाठीमाला घेऊन आलेले आहेत. त्याचा आणि त्याचा काय संबंध नाही. आपल्याला काय करायचं? त्याच्या उपाधीशी काय आपल्याला लग्न लावायचं आहे काय? आपल्याला त्याच्याकडे काय तत्व मिळेल तेवढं घ्यायचं, बोल निघून जायचं. भागत्याग लक्षणं करता येते तात्या, चांगलं असेल तेवढं घ्यायचं, वाईटाचा त्याग करायचा. काय अडचणच काय महाराज? माझ्या बाबाला उर्जी म्हणायची, हे बी म्हणाय नको ते बी म्हणाय नको. ते तुम्ही जाणून घ्यायचं माझं चुका बरोबर. हो, सांगाय गेलं ना ऐकलं पाहिजे ना. ह्याला माझं बघवत नाही म्हटलं तर असं होतंय ना. ते मंडल मिश्रानं महाराज मानलं त्यांचं. कुणाचं? शंकराचार्यांचं. ही शहाणी माणसं असतात महाराज आणि म्हणून ती उच्च पातळीवर गेलीत महाराज, नावा रूपाला आलीत ती महाराज, अलौकिक झालीत माणसं. का? शरणागती पत्करली, विश्वास ठेवला त्यांनी आणि तसा अभ्यास केला महाराज. ठरलेलं होतं महाराज, ग्रहस्थाश्रम स्वीकारला, सोडून दिला महाराज. त्यांचं खंडन मंडन ज्यावेळी झालं महाराज त्यावेळी कर्मानं मोक्ष नाही, ज्ञानानंच मोक्ष सिद्ध झालं महाराज. सिद्ध करून लावलं महाराज. ब्राह्मणे त्याला आलं महाराज. वेद वाक्याला काय आलं? ब्राह्मणे आलं. प्रत्यक्ष जरी तिथे जग दिसत असलं महाराज तर कर्मानं मोक्ष नाही. कारण का वस्तू नित्यसिद्ध आहे ना. शुद्ध वस्तूची कर्माची काय गरज आहे महाराज? त्याच्यात प्राभाव, प्रदूषभाव किंवा ते 5 विकार सांगितल्यात बघा, वय की नाही, देहाधिकांच्या ठिकाणी. हे निर्विकार परमात्मा त्याच्या ठिकाणी विकार उत्पन्नच होत नाहीत. म्हणून कर्मानं मोक्ष नाही, तर कर्म हे त्याला सहकार्य आहे. उपासना देखील सहकार्य आहे, योग देखील सहकार्य आहे. कुठपर्यंत? ज्ञानाची हे होतो. ज्ञान तरी काय महाराज? ज्ञान देखील अवांतर प्रयोजन आहे. परमप्रयोजन जे आहे ते आवरण निवृत्त करणं. आत्मा स्वयंसिद्ध आहे महाराज. आणि हे झाल्यानंतर त्रिपुटी काय आहे ती कळती महाराज. त्रिपुटी बाधित जरी झाली तरी वस्तू जी आहे ती स्वयंसिद्ध जशीच्या तशी आहे. त्रिपुटी तरी तीच आहे महाराज. पण त्या उपाधी संबंधानं त्रिपुटीच्यामुळे आपल्याला त्या सवितेच आपल्याला ज्ञान होत नाही महाराज. जरी ज्ञान झालेलं नसलं तरी निर्विकार जशीच्या तशी आहे. कारण का संपूर्ण हा विश्वाचा जो पसारा भासतो महाराज तोच आहे. इथपर्यंत सांगितले. तो सोडून दुसरं काय? सोनं म्हणजेच अलंकार. अलंकार सोन्याशिवाय दुसरं काय? लाटत पाण्याशिवाय दुसरं काय नाही महाराज. कितीतरी उदाहरणं त्यांनी दिलेले आहेत महाराज. तुम्हाला दिसतंयच ना, तो परमात्मा दर्शन घ्या. कारण का तोच हे सर्व विश्वरूपानं नटलेला आहे तुमच्या आमच्या दृष्टीतनं. म्हणजे ही त्रिपुटी जरी मावळली तरी ती संगीत रूपाने जी आहे ना ती आहे जशीच्या तशी. तुम्ही विहीर काढायच्या अगोदर पाणी जसंच्या तसं असतंच महाराज. पाणी जसंच्यात असतं आणि असतं म्हणूनच ते परमात्मा नसता तर जगाची प्रतीतीच आली नसती. हे त्याच्यातला विषय आहे. काय म्हणायचं आहे? परमात्म्याची सत्ता जर नसती तर ते तुम्हाला हे प्रतीतीलाच आलं नसतं. आता प्रतीतीला जरी आलं तर तोच आहे एवढं झालं की तुमच्या आमच्या डोचकीचा भेद निघून जातो. ऐकलं काय? कारण का भेदात सगळा हा व्यवहार, मग तो चांगला अमका तमका असला तसला पुढचा व्यवहार जो होतो तुमचा आमचा बंध मोक्षाचा किंवा पाप पुण्याचा धर्माधर्माचा हे सगळा जो व्यवहार होतो तो डोचकीतल्या भेदानं का तिथल्या भेदानं. मग कुठला घालवायचा दादा? म्हणजे जाईल कवा ही त्रिपुटी तोच परमात्मा आहे, दुसरं काय नाही. हे ज्यावेळी तुम्हाला म्हणजे अंतर्गत तुम्हाला ज्यावेळी असं ज्ञान होईल आणि त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे महाराज. रामा तू थांबू नको, अभ्यास कर म्हणून सांगितले वशिष्ठाने. कुणाला सांगितलंय? आम्हाला सांगितले. रामाला आम्हाला हरामाला सांगितले.
रामाला सांगायची काय गरज आहे महाराज. पण तेवढ्यानं भागलं नाही म्हणून त्यांना सांगितलं, रामा प्रभूला पुढे ठेवून महाराज की तू वशिष्ठाने सुंदर चिंतन मांडलेलं आहे महाराज. एक एक शब्द अतिशय मोलाचा आहे. सांगायचं काय महाराज, जोपर्यंत ही त्रिपुटी तुम्हाला दिसती ना, दिसून दे त्रिपुटी, त्रिपुटी त्याच्याशिवाय नाही. चैतन्यमय सगळं आहे, त्याला उपाधीचा कुठलाही संबंध नाही. कारण का तू निरुपाधिक आहे ना, उपाधी ही मानली ती तुम्ही आम्ही मानली आहे महाराज. नाही तर निकळच आहे. तिथं काय होणार नाव सांगा बघू, व्हायला जागा आहे काय? मग झालेलं फक्त आपली कल्पना बदलायची आहे बघा, दुसरं काही नाही. पाच दिसून द्या की लाटा दिसून द्या, तुम्हाला पाण्याचं नजर आली काम बघले, इथं नजरेचा प्रश्न आहे बघा. आणि ती एकदा नजर आत्मस्वरूपाचं जर अंतःकरण वृत्ती महाराज स्थिर झाली ना, स्थिर झाली की त्याचं दर्शन होतच महाराज. अंतर्मुख झाली की त्यालाच आवरण निवृत्त म्हटलं. आवरण म्हणजे काय, त्याच्यावर असं काय झाकलं ते बाजूला काढायचं आहे. वृत्ती जोपर्यंत तिकडे जात नाही तोपर्यंत त्याचं चैतन्य हे प्रकाशन करू शकत नाही. हो, वृत्ती इकडे कुठेतरी लागलेली आहे ना, आणि वृत्ती अंतर्मुख झाली ना की तिथं प्रकाशाची गरज, तो स्वयंप्रकाश आहे. गर्भात आता तिथं त्याला वामदेवाला ज्ञान झालेलं आहे. गर्भात देखील जरा शब्द वाया जात नाहीत महाराज, शब्द ही कार्य करतात. तुमचा अधिकार आला ना तिथं ती कार्य होते. शीतविधीची हिची काय तिने अडचण सांगितलेली नाही. त्याला विधीच पाहिजे असं नाही. तुम्हाला दर्शन आहे बघा, काय आहे त्या वृत्तीचा नेत्राचा संबंध झाला विषयाशी ज्ञान होते. तुम्हाला इच्छा असून दे नाही तर नसून दे. आता चंद्रोबा बघायचं जे विधी आहे, कवा गणपती आले त्या दिवशी, हा नाही ना काय मग बघायचं नाही असं म्हटलंय, होय का नाही? बघितला तर त्याला दोष आहे. तरी पण पाण्यात कसा दिसायल्याशिवाय राहत नाही. त्या वृत्तीचा संबंध लागला का नाही, ती तुमची इच्छा असून देत तर नसून देत. सांगितलं तिथं, तुमची इच्छा असून दे नाही तर नसून दे. तर अंतर्मुख झालं महाराज तुम्ही, तुम्हाला होतंय ज्ञान. कारण का प्रकाश मानतो आहे ना, त्याचं ते स्वरूपच आहे महाराज. आणि वृत्तीला अधिष्ठान कोण आहे दादा? हा, तो नसेल तर काय आहे नाव सांगा. मग ही त्रिपुटी जी आहे ती महाराज बाधित झाली की सत्संविती स्वरूपानं तो राहतो. बघूया पुढे काय म्हटलंय. पण असं व्हायला पाहिजे बाबा, आपण ह्या त्रिपुटीच्या रहित व्हायला पाहिजे. द्रष्टा दृश्य दर्शन, ज्ञाता ज्ञाननीय, भोगता भोग्य भोग, हे सगळ्या त्रिपुटी आहेत महाराज. आणि या सगळ्या अज्ञान कार्यातल्या आहेत. या चांगदेव 65 तत्वमसी महावाक्याचाच विचार आहे. कारण का तत्वमसी महावाक्य तुम्हाला बोध करतो. हो, तर हे तू आहेस. तत्वमसी महावाक्य काय करतं महाराज, तुम्हाला तुमच्या स्वरूपाची यथार्थ ओळख करून देतं. तत् म्हणजे तू, त्वम म्हणजे तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, असे म्हणजे आहे. तू ते आहेस किंवा ते तू आहेस. ते म्हणजे ब्रह्म, तू म्हणजे आत्मा. आता तत्वमसी महावाक्य अशी या पदानं दोन्हीकडे सांगितलेलं आहे महाराज. तिथं थोडा वाचार्थ काय लक्षाचा काय याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. तत्वमसी महावाक्यात वाचार्थ बी आहे आणि लक्षार्थ बी आहे. वाचार्थात ऐक्य होणं शक्य नाही, कारण का उपाधी भिन्न आहेत. म्हणून तत्वम ती सांगायची पाळी आली, उपाधी संबंधानं आहे म्हणून महाराज. मग आता उपाधीच्या संबंधाने जर आपण विचार केला तर तत्पदाचं वाच्य कोण आहे? ईश्वर आहे. आणि लक्ष कोण आहे? ब्रह्म आहे. त्वम पदाचं वाच्य कोण आहे? जीव आहे. आणि लक्ष कोण आहे? कुटस्थ आहे, आत्मा आहे. म्हणून का मग आता जीव आणि ईश्वर जर घेतलं महाराज तर त्यांच्या उपाधीचा हे आहे, बदल आहे. म्हणजे उपाधी भिन्न आहेत. त्याची तो ईश्वर सर्वज्ञ सर्व शक्तिमान, जगाचा कर्ता, बंधमोक्षरहित, नियामक. जीव कसा आहे? अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, कर्ता भोगता, सुखी दुःखी, पापी पुण्यवान, बंधमोक्षमान. जीवाचं लक्ष झालं म्हणजे जीवाचं हे झालं. इथं वाचार्थात जमत नाही. मग काय करायला पाहिजे आपल्याला? भाग त्याग लक्षणा करायला पाहिजे महाराज. आणि विरुद्ध भागाचा त्याग करायचा आणि समान भागाचं ऐक्य करायचं महाराज. जे विरुद्ध भाग जे आहेत ना त्याचा त्याग करायचा. कारण का कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य सदाचं मुक्त आहे. बरोबर आहे. मग आता ब्रह्माचंच ते त्याच्यात आहे ना,
आणि कुटस्थाचं याच्यात आहे. मग कुटस्थाचं जर बंध नाही तर आभासाचा बंध असेल कसा? मग ते दिसतो तो कोणाचा? उपाधीचा, अंतःकरणाचा. शीत जे सगळे परिणाम होतात ते कुणाचे आहेत? संसार धर्म सगळे कुणाचे आहेत? आभासाचे देखील नाहीत महाराज. आणि आभासाचे असते तर झोपेत देखील तुम्हाला तिची प्रतीती यायला पाहिजे होते. जागृती स्वप्नात आपल्याला प्रतीती येते का नाही संसाराची? बरोबर आहे. जागृतीत आपल्याला व्यवहाराची प्रतीती येते, स्वप्नात देखील येते, म्हणजे व्यवहाराची प्रतीती येते. आता व्यवहार तिथला भिन्न जरी असला तरी हे बघा, स्वप्न आपल्याला अजून स्वप्न वाटत नाही. आपलं स्वप्नच ठरत नाही महाराज. आपलं स्वप्न ठरत नाही. स्वप्नात स्वप्न सत्य वाटते का खोटं वाटतंय? म्हणजे जागृतीच आहे ते. जागा झाल्यावर मी त्या म्हणते हो, पण स्वप्नात स्वप्न आणि ही जागृतीच आहे. आपल्याला स्वप्न कुठे? स्वप्न संतान आहे. काय म्हणायचं तुम्हाला? ते स्वप्नच मानतात महाराज. ही जागृती मानत नाहीत, ती जागृती मानतात. मग आता इथं संसार आपला आहे हो. झोपेत अंतःकरण तुम्ही आहे का नाही? मग तिथं असायला पाहिजे होता तो संसार आत्म्याचा असता तर. आत्म्याची ही त्रिपुटी जर असती तर तिथे व्हायला पाहिजे होती ना, सुषुप्तीत. तर तिथं ती त्रिपुटी धावणार जे तुमचं अंतःकरण आहे ना, ते कारणात लिहिलं होतं. त्याला कारण स्वरूपाचं अज्ञान आहे. आणि निद्रा ही त्याचं कार्य आहे. बरोबर आहे. आणि कार्य जे असतं ते कारणात तिथं त्याचा लय होतो. आणि चांगदेवाने हेच केलेलं होतं महाराज. लयरूप निवृत्ती त्याची आहे महाराज. पण उलटला आणि जागा झाला की तो मी देह म्हणत नव्हता, माझा संसार मानत नव्हता तो, पण जग सत्य मानत होता. आणि नाना जीव मानले तिने. म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणचं, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणचं त्याचं आवरण गेलेलं नव्हतं. लक्षात ठेवायचं. म्हणजे दोन्हीकडली आवरणं जायला पाहिजेत महाराज. म्हणून एका पदावर लक्ष ना करून भागत नाही तिथं सांगितले बघा. सांगितले ना, अवचार सगळा असा याचा पाहिजे हो. एका पदाच्या ठिकाणी जर तुम्ही लक्ष नाही केली, काय ईश्वराच्या ठिकाणी केली तर जीवाचे धर्म त्याच्यावर जातील, जीवाच्या ठिकाणी केली तर ईश्वराचे धर्म याच्या ठिकाणी येतील. मग लक्ष न करायची तर कुठं करायला पाहिजे? दोन्ही पदाच्या ठिकाणी करायला पाहिजे. आणि दोन्ही पदांचा वाचार तो जो आहे ना, त्याचा विरोध भाग जो आहे उपाधीचा, तो बाद करायचा. राहते ते चैतन्य त्यांचं ऐकीच आहे महाराज. एवढं असून देखील महाराज चांगदेवाचं हे झालेलं नव्हतं, म्हणून त्याला बाद समाधान करायची गरज नव्हती. त्याचं झालेलं होतं. म्हणजे तो देह मी मानत नव्हता बघा, आत्मा मी मानत होता तो, पण त्याला मुख्य समाधान माहिती नव्हतं, ती सांगायची पाळी आली. ते तो आहे. म्हणजे एवढं आपलं चिंतन व्हायला पाहिजे महाराज. आणि असं जर आपलं चिंतन झालं तर मग आपल्याला एक दिवस निधी द्यायचं लागल. आणि त्या निधी झाल्याची परिपाक अवस्था, त्यालाच तुम्हाला समाधी म्हटली महाराज. कारण का अंत हे बघा, आकाशमय सगळं आहे, अवकाश, आणि ते चैतन्य आहे महाराज. अतिशय स्वजळ आहे, स्वच्छ आहे महाराज. तिथं काही नाही असं महाराज. अंतःकरण त्याच्यात, ते अंतःकरण त्याचंच कार्य आहे ना, अंतःकरण हे त्याचंच कार्य आहे ना. स्फटिकासारखं स्वच्छ झाले ना, आरसा समोर आला की तुमचं प्रतिबिंब पडणार का नाही त्याच्यात? पडणारच महाराज. फक्त ते स्थिर आणि स्वच्छ व्हायला पाहिजे महाराज. आणि ते एकदा पडलं ना, ते बाहेर पडलं ना, त्याचा दुसरं काय ते स्वीकारतच नाही. कारण का तिथं त्याचा बाद झालेला असतो, ती दृष्टी आलेली असते महाराज. म्हणून सोनाराच्या हातात गेलं ती सोनं तू आकार बघत नाही, तसं उपाधी माझे दृष्टी आलेली असते महाराज. आणि ही दृष्टी आल्यानंतर महाराज जरी काय भासलेलं असलं किंवा नाही झालं, हे जरी दिसत नसलं तरी जे चैतन्य आहे ना, ते निर्भाद जसंच्या तसं ते त्रिकालाबाधित सत्य आहे महाराज. सत्स्वरूपानं ते सवित रूपानं असतं महाराज. समितीला धक्का लागलेला नाही. म्हणजे तुमचं जग यायच्या अगोदरही आहे, आलं तरी आहे, आणि जगाचा जरी बाद झाला तरी आहे, नाही ते आलंही नाही गेलंही नाही. आलं गेलेला तुमचा भास आहे तेवढाच निवडत होतो महाराज. आणि हे काय कुठलं कोण कार्य करतं तर स्वरूपाचं अज्ञान निवृत्त झाल्यावर हे होतं महाराज. ज्ञान प्रकाशन न महाराज. ज्ञान काय प्रकाश रूपच आहे. ज्ञान करून घ्यायचं नाही महाराज. त्यावेळेला आलेलं जे आवरण आहे ना, ते वृत्ती तिथे गेली की ते सहज निवृत्त होते. त्याला काही निवृत्त करायचं कारण नाही. कारण का आवरण तरी आहे तिथं.
नाही अज्ञानाची देखील सिद्धी होत आणि तो स्वयंप्रकाश आहे. अज्ञानाची सिद्धी होईलच कशी महाराज? फक्त हे मानले दादा, हे तुम्ही आम्ही मानायला लागलोय म्हणून. सांगितलं काय महाराज? नसलेल्या पोरग्यानं कंबार मोडलं का असलेल्या? मग आता नसलेल्या पोरग्यानं जर कंबार मोडलंय तर ही आम्ही सत्य खेळतेली मानतोय ना, ही काय काय करतील दादा? असं नाही महाराज, कल्पनेतला बाजार आहे महाराज. कल्पना बदलणं आपलं पुरुषार्थ आहे महाराज. आणि हे आपणच करावं लागणार आहे. याच्यासाठी तात्या दुसरा कोण काय करू शकत नाही. आणि आपली वेळ फुकट जायला लागली. या आपण ह्यातच हवा असं वाटायला लागलंय, पण अनेक रंग निघतात आणि त्याच्यामुळे तिकडे चाललो की ही वाट कमी पडती. लक्षात ठेवा तुम्ही, गुरुजींची आमची एक ताकीद आहे, हे काम कर तू, हे काम कर आणि मग काय दिवं लावायचं ते लाव. कारण का आयुष्य जात आहे पहा, काळ जपतशी महा, स्वहिताचा गोरवा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. कारण का उद्याचा दिवस आपला नाही, क्षण नाही, क्षणभंगुर नाही बरोबरचा, काही न चले मग थोडा माया असं म्हटलंय. आपल्याला वाटायला लय महाराज परमार्थ करतोय, वाटवलं चांगलं आहे, पण परमार्थ म्हणजे काय बघवा, काय करायला पाहिजे, का करायला पाहिजे कळणं अत्यंत गरज आहे. डोळं झाकपणानं परमार्थ कधी करू नये महाराज. बघा काय म्हटलंय तिथे, वेदांतशास्त्र तत्वमसी महावाक्य अत्यंत एक महत्वाचं आहे. 6 प्रमाण आहेत. 6 प्रमाणानं तुम्हाला हे जग लावतंय सगळं महाराज, 5 प्रमाणानं. पण वेदांतशास्त्र जे आहे ना ते याला प्रामाण्य आहे त्या प्रमाणाला. कारण का त्यानं धावलेला विषय अबाधित आहे. त्यात या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज तत्पदाचा लक्षार्थ सांगतात. बघा तत्पदाचा काय सांगतात? लक्षार्थ सांगतात. तत्पदाचे लक्ष शून्य नाही आणि विशेषही नाही. आलं का? तर सामान्य दृक वस्तू आहे. तत्पदाचं लक्ष तो पदाचं सांगितलं काय? तत्पदाचं लक्ष सांगितलंय. आता ते तत्पदाचं लक्ष काय म्हटलंय तिथं? शून्य नाही आणि विशेषही नाही. बघा शून्य नाही, सामान्य दृक वस्तू आहे, विशेषही नाही. शून्य म्हटलं की तुमचं ती काय म्हणतो काय नाही तर मग शून्यवादी आहे, आणि विशेष म्हटलं की द्वैतवादी आहे. लक्षात ठेवायचं. आणि आमचे वेदांती अद्वैतवादी आहेत किंवा सामान्यवादी म्हणूया, काही अडचण नाही तिथं. सामान्य दृक वस्तू आहे हे कळण्याकरता हा दृष्टांत देतात. सामान्य दृक वस्तू म्हणजे परमात्मा. काय समित दिलंय, काही ठिकाणी दृक वस्तू म्हटलंय, म्हणजे परमात्म्यालाच ही नाव आहे. लक्षात ठेवायचं. नास्तिक शून्यवादी आहेत, नास्तिक शून्यवादी आहेत. आस्तिक विशेषवादी आहेत. बघा आस्तिक हे विशेषवादी आहेत. वेदांती सामान्यवादी आहेत. बघा वेदांताने सामान्यवाद मानलाय. सामान्य आणि आपण बाबा किती जरी काय झालं आपल्याकडे कार्य, तर आपल्या सामान्य स्वरूपाला धक्का लावता आपण कार्य करूया. कारण का सामान्याला विशेषण कुठलं बी लागलं की ते विशिष्ट पुढचा विशेषण पुढचा विशेष होतो, आणि जेवढं विशेषण लागलं तेवढं विपरीत विशेषण आहे. म्हणून सामान्य स्थितीत राहायला तात्या शिकायचं. हो, कोण पूजा करून द्यात नाही तर कोण काय करू द्यात, त्यांना काय बाबा आम्ही सामान्य आहे असलं काय म्हणू नका, करून द्यात. पण आपल्या वृत्तीला धक्का लागता कामा नाही. दादा काय होतंय, पूजा घेत गेला की एक उंची वाढत राहते, आणि मग कोणतरी म्हणतोयच की त्याला आहे, त्यावेळी पाकरण खाली येते. कारण का कुणीतरी फुगविलेलं असते ते, आणि फुगवायला जेवढा वेळ लागतो तेवढा जिरायला वेळ लागत नाही. महाराज. आणि हेही नाही त्याच्याविषयी पुण्याच्या फुग्याला फुगू नका, मग आपण जिरायची काय गरज. फुगलाच नाही तरी दिसतंय काय महाराज. कारण का लोकांची विचित्र महाराज सगळी. आपण परमार्थ जेवढा तुम्ही सावध राहून करशील लवकरात लवकर फल मिळेल. वेदांतशास्त्राला का महत्व दिले महाराज? वेद प्रामाण्य आहे महाराज. 6 प्रमाणाचा बाध करून, तुमच्या जगताचा बाध करून ते सिद्धी करून धावतो महाराज. सिद्धी करून धावतो महाराज. आहे ते जग दिसणार तुमचं प्रत्यक्ष प्रमाणातलं आहे महाराज. प्रत्यक्ष प्रमाणानं दिसणारं जग आहे ना त्याचा बाध करतं ते, आणि न दिसणारं न तुमच्या अनुभवाला येणारं असं जे परमतत्व आहे ना त्याची सिद्धी करून देतं वेदवाक्य महाराज. तत्वमसी महावाक्य ते तू आहेस, ते म्हणजे देह नव्हतं, ते चैतन्य तू आहेस. म्हणून त्या वाक्याला काय आहे? प्रामाण्य आहे महाराज. वस्तू स्वयंसिद्ध आहे.
स्वरूपभूत प्रामाण्य म्हटले त्याला. स्वरूपभूत, स्वरूप तुमचं नित्य सिद्ध आहे महाराज. त्याने दावलेलं स्वरूप हे सिद्ध आहे महाराज. रज्जूवर दावलेला सर्प सिद्ध ठरत नाही. रज्जू सत्य आहे ना, तसं ते सत्य परमात्मा तिथं त्याची प्रतीती येते महाराज. म्हणून तिथं काय म्हटलं, प्रमाण सिद्ध स्वरूप सिद्धी होते, स्वरूप सिद्धी होते प्रामाण्यानं. आणि फल आहे, तुम्हाला आनंद पाहिजे आहे ना. आनंद काय कुठनं तरी आणायचा नाही महाराज, तुमचा अनुभव आहे महाराज. हे फल आहे, हे फल आहे त्याला महाराज. म्हणून या वेदांत शास्त्राला तिन्ही खंड प्रामाण्य आहे महाराज. स्वरूपता प्रत्यक्ष आहे आणि फलता प्रत्यक्ष म्हणजे तुम्हाला अनुभव येतो, हे त्याच्याचा विषय. प्रत्यक्षता प्रत्यक्ष म्हणजे काय, तुम्हाला झालेलं कोणाला सांगायची काय गरज नाही, तुम्ही स्वतःचा अनुभव सांगता महाराज. जा तिकडे, तुझं जग दिसून दे, मला अनुभव म्हणतो. मानतो तुला जगात काय मानायचे, मला मानायचे काय अनुभव आलेला असतो त्याला महाराज. दिसणाऱ्या जगताचा वाद करतं, प्रत्यक्ष स्वरूपाची तिथं आहे स्त्री. जग दिसताना देखील काय तेच आहे, अनुभूती ना. आता तरी कोण आहे तेच आहे, पुढं तेच असणार आहे. म्हणजे स्वरूपाचा प्रत्यक्ष होतं त्याला, ते प्रत्यक्ष त्याचं स्वरूप आहे ना. कारण का आत्मा त्याचं प्रत्यक्ष स्वरूप आहे ना, त्याला तसा अनुभव येतो महाराज. आणि आनंद ही त्याचं फलचा प्रत्यक्ष आहे, की तिथं किंवा अज्ञान तिथं नाही. कारण का स्वरूपाचं इथं ज्ञान झालं तुम्हाला, अज्ञानाचा अत्यंत अभावच होतो महाराज. म्हणून प्रमाणाचा प्रत्यक्ष मानून घे तिथं. प्रमाणाचा प्रत्यक्ष, स्वरूपाचा प्रत्यक्ष आणि फलता प्रत्यक्षता अवगमम हे पद आलंय बघा तिथं श्लोकातलं. प्रत्यक्षता अवगम या पदावर तिने वाक्य दिलेले आहेत. भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येते, भ्रांती गेल्यानंतर ज्याची प्रतीती येते त्यास सामान्य म्हणतात. भ्रांतिकाली प्रतीती येते आणि भ्रांतीनंतरही ज्याची प्रतीती येते त्याला सामान्य म्हणायचं. कारण का भ्रांतिकाली प्रतीती आहे, रज्जू आहे, सामान्य आहे तिथं. आता रज्जुरूपानं कळालं नाही म्हणून तिथं भ्रांती झाली हो. तरी पण रज्जू नसती तर तुम्हाला सर्पाची प्रतीती आलीच नसती महाराज. कारण का निराधिष्ठान भ्रम होऊ शकत नाही, काय लक्षात ठेवा. आणि भ्रमनिवृत्त झाल्यावर कोण आहे तेच आहे, पण ते सामान्यच आहे. सामान्य भ्रांतिकाली असतं आणि भ्रांत निवृत्त झाल्यावर प्रमेत देखील आहेच महाराज. त्याला प्रमा अप्रमा का म्हणायचं महाराज, आहे तसं कळालं नाही म्हणून. दुसरं काय महाराज, भ्रम का म्हणायचं, आहे तसं कळालं नाही म्हणून. प्रमा का म्हणायचं, आहे तसं कळालं म्हणून. नाहीतर सामान्यात काय प्रमा बी नाही भ्रमी बी नाही, दोन्ही काळ मात्र तेच आहे. कारण का भ्रम त्याच्याशिवाय होऊ शकत नाही आणि भ्रमनिवृत्त झाल्यानंतर आता तेच आहे. भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही, उलट ज्याची प्रतीती आली असता भ्रांतीच राहत नाही, त्यास विशेष झाले काय. भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही, लिहून घ्या. आणि ज्याची प्रतीती आली की भ्रांतीच राहत नाही त्याला विशेष रूप म्हणायचं. म्हणून भ्रमाला कारण अज्ञान मानायचं नाही. केवळ अज्ञानात व्यवहार होत नाही हो. पूर्ण अंधकार असता तर निघून गेला असता आणि पूर्ण प्रकाश असता तर दूर घेऊन गेला असता, भ्रम झाला नसता महाराज. इदम हे काहीतरी आहे म्हणजे सामान्याचं ज्ञान, विशेष रूपाचं अज्ञान. हे भ्रमाला त्या लक्षात ठेवायचं, अज्ञान नाही, केवळ अज्ञान मानायचं नाही कवा जातं भ्रमाच्या वेळी मात्र लक्षात ठेवायचं. विशेषाचे दोन प्रकार, एक वास्तव विशेष आणि दोन कल्पित विशेष. आता विशेषाचे दोन प्रकार, सामान्य एक वास्तव विशेष, सच्चिदानंद अद्वय एक वास्तव विशेष आहे. आणि बाकीचं हे तुमचं कल्पित म्हणजे अमका तमका, सुखी दुखी, पापी पुण्यवान, करता भोगता, हे कल्पित विशेषण आहे. अमक्याचा तमक्याचा, कोण महाराज असू दे नाहीतर कोण असू दे. तीन सामान्य. उदाहरणार्थ शुक्तीवर इदम रजतम असा भ्रम झाला तर रजत कल्पित विशेष आहे व शुक्ती वास्तव विशेष आहे आणि इदंता सामान्य आहे. होय, इदम आता हे आलेलं हो सामान्य आहे ते महाराज. मग आता इदम हे तुम्ही रजत मानायला तर ती कल्पित विशेष आहे, विशेषच आहे पण तिथं कल्पना केली तुम्ही. विशेष आहे, विशेषण पुढं ते विशेष रजत झाला, आता ते कल्पना विशेषण आहे ते. आता तुमचा भ्रमनिवृत्त झाला, आता ही शुक्ती आहे, हे वास्तव आहे, विशेषणच आहे ते. आता हे सामान्य इदम हे मात्र त्यातलं सामान्य आहे, हे काहीतरी आहे. त्याला शुक्ती बी म्हटलेलं नाही आणि रजतही म्हटलेलं नाही, सामान्य आहे ते.
आणि न म्हणणे अतीत आहे ते सामान्य आहे आणि ते नित्य आहे. कारण इदंतेची प्रतीती रजतकाली रजताशी संबंध होऊन येते. आता इदंतीची प्रतीती रजतकाली रजताशी संबंध होऊन म्हणजे अभिन्न होऊन प्रतीती, कारण का तेच तिथं प्रतीतीला आलंय हो. त्याच्याशी संबंध होऊन प्रतीतीला येतं. व रजत भ्रम निवृत्ती नंतर शुक्तीशी संबंध येऊन प्रतीतला आता येते. इदंतादी भ्रमनिवृत्त झालं ना शुक्तीशी संबंध होऊन वाचतो. म्हणून इदंता सामान्य आहे. म्हणून इदंतीची मी पणे बिनी ढाळली ते पाहिजे आपले. आपण बघा किती चिंतन आहे त्याला महाराज. सगळं सांगायचं. हा एवढं सगळं. तसे अहम ब्रह्मास्मी हे वास्तव विशेष आहे. आता तसं अहम ब्रह्मास्मी वास्तव विशेष आहे. अहम देवोहम हे कल्पित विशेष आता मी आहे. देह देवोहम हे कल्पित विशेष आहे, कारण का देह तुम्ही नाही, देहावर तुम्ही मी देह ही कल्पना केली महाराज, आणि कल्पित विशेषण आहे. हे कल्पित विशेष संपूर्ण जावे. झालं कल्पित विशेष संपूर्ण जावावं, वास्तव विशेषातले अहंत्व जावे. हा. आणि अहम आता हे कल्पित म्हणजे मी अमका तमका सुखी दुखी हे कल्पितातलं सगळं जावावं. त्याला स्वरूपाचं अज्ञान आहे, अज्ञान निवृत्त झालं तर ते जातं आणि मग स्वरूपानं राहतं महाराज. ते मी अहम 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 हे निघून जायला पाहिजे महाराज. व ब्रह्म सामान्य अविशिष्ट राहावे. अविशिष्ट राहावे. केवळ केवळ ब्रह्म अविशिष्ट अविशिष्ट, कारण का विशेषण पुढं विशिष्ट झाला. निर्विशेष राहावं, कुठलाही तिथे विशेष असता कामा. ज्याला सामान्य ध्वनी व सामान्य वन्नी कळेल त्याला सामान्य ब्रह्म कसे असते हे कळेल. तर सामान्य वनी लाकडातला आहे बाबा, पण आता तरी कार्य करत नाही. जरी कार्य करत नसला तर तो सामान्य स्थितीत आहे, तो काय कालवा करत नाही. जरा लाकडाला मिठी मारली तरी भाजत नाही. सामान्य काय सामान्य विना देखील आता नाही वाजवलं तर काय करत नाही तो. सामान्य आगडणी महाराज तुम्हाला जाळत नाही महाराज. आणि तुझं विशेषण झालं तर लाकडं धरून न्यायला तर तसं सामान्य चैतन्य काय करत नाही. आम्ही महाराज म्हणून विशेषण झालं की ती पेचुल्याशिवाय राहत नाही, कुठं नाही कुठं. सामान्य चैतन्यात व्यवहार नाही, विशेष चैतन्यात व्यवहार आहे. कारण का लय देता इकडेच माणसाने काहीतरी व्हावंच काहीतरी व्हावं. अरे दादाला घालवायचं अजून बसलं ते जाई ना. कुठं कुणीतरी तू तू आमका म्हणून जे सांगितलंय महाराज न कळत, त्यावर मी आमका तमका म्हणून बसले. मग त्यावर आणि या लोकांनी ते अगोदर घरातल्याने तो अमक्याचा तमक्याचा असला तसला हे ठेवून दिले. इकडे बाहेर आला तू महाराज आमका तमका तो मोठं काय नाना प्रकार झाल्यात महाराज सगळे. कवा जायचं निघून दादा, आणि ते सगळं आपण गुंडाळून घेऊन बसायला होते आपले आनंदाने महाराज. पण व्यवहार करणे कनिष्ठ आहे, म्हणून जीवनमुक्तीत विशेष असून व्यवहार करू नये. दादा व्यवहार करणं कनिष्ठ आहे महाराज, अव्यवहार आपण आहो ना. हे बघा काय मिळवायचं नाही, वस्तू स्वयंसिद्ध आहे. व्यवहार कवा करायला लागतो, काहीतरी मिळवायसाठी आणि काहीतरी घालवायसाठी. दोन्हीकडे व्यवहार करतो. दुःख संबंधाने त्याला घालवायचं आणि ज्याच्या आपल्याला आनंद होतो सुखाला पाहिजे त्याला मिळवायचं आहे, होय का नाही. तर इथं सुख हे तुमचं स्वरूप आहे आणि त्या ठिकाणी दुःख नावाचा पदार्थ. कशाला व्यवहार करायला लागला तुम्ही? व्यवहार करून फजिती करून घेतली का चांगलं करून घेतलं तुम्ही? आणि मुक्त होता परे बळे झालाय महाराज. अव्यवहारी स्थितीत राहायला शिकावं. विशेषण व्यवहार करायचा, आलोय आपल्याला व्यवहार करावा लागणार, पण आता हळूहळू सुटकेचा व्यवहार करायचा. कारण पुढे विधेय मुक्तीत काही करीत नसतो ना, बघा ते संस्कार जीवनमुक्तीत असावे. आले का? म्हणून काय आहे, अभ्यासाच्या काळात मुमुक्षीच्या काळात जीवनमुक्ताची लक्षणं आपल्याकडे यावीत. ती कशी आहेत बघावं. जीवनमुक्त पुरुष कसा वागतो, तो कसा वागतो हे बघावं आपण. आणि जीवनमुक्त झाला की आपण सगळं मावळत हळूहळू जावं, अंगाला काय लावून घेऊ नये. विधेय कैवल्यातली तिथं स्थिती बांधायला पाहिजे. नाहीतर कुठली नाही कुठली तरी जर महाराज ठिणगी राहिली तर आणि कुठंतरी गेल्याशिवाय राहणार नाही महाराज.
मग आम्ही तारखा मागतोय का नाही? हे दादा फोन असतात का नाही? पुढे 2 महिने तुमचं सप्त्यात आता चालू होणार तर माझ्या तारखेचं मला म्हणजे इकडे तारखा यायला लागला हो, त्यासनी देऊ का काय करू, दे जा म्हणून सांगायचं सरळ. ही सगळी आलंबन बांधणार आहेत, लक्षात ठेवायचं. येऊन द्यात तारखा, येऊन द्यात, करा हे करा, पण मागून घेऊ नका हो. काय तिची गरज आहे नाव सांगा बघू. म्हणजे आपल्या अजून त्या वासना गेलेल्या नाही, आणि वासनाच बांधून घालतात महाराज, दुसरं कोण घालणार आहे? हा, निर्वासन व्हायला पाहिजे का नाही? या सर्वात खरा समाधानी कोण हो? नाव सांगा तुम्ही. हा, निरीच्छ पुरुष महाराज. खरा समाधानी कोण असत? 100 पट ब्रह्मदेवापर्यंत आवलं बघा. एकापेक्षा 100 पटानं त्या आनंद, त्याच्यापेक्षा त्याचा आनंद, त्याच्यापेक्षा त्याचा आनंद लावले ना. किती पट्टीचा आनंद बघा. तो ब्रह्मदेवापर्यंत ते पट लावत गेले महाराज. आणि मग त्याच्यापेक्षा खरा समाधानी कोण? त्याला पट्टाची गरज नाही महाराज, कारण का तो खरा आनंद आहे. हे आनंद उसने आणलेले आहेत महाराज. आणि काय आहे महाराज, आम्हाला काय त्याच्या सवय झाली माहिती आहे, तुमच्याकडे बघायचं, आपल्याकडे बघायचं नाही. आहे त्या स्थितीत राहत नाही. तुमची स्थिती बघायची, ती हिच्या नशिबात नसती, ती मिळत नाही, हाही समाधान देत नाही. आणि यातच आपलं आयुष्य जातंय. सत्सामान्य स्वरूपानं राहिलं तर अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. आणि ते आपलं स्वरूप आहे महाराज. आणि त्याच्यासाठीच सगळा परमार्थातला खटाटोप करायचा महाराज. सत्सामान्य तुम्हाला वन्य कळला ना की मग आपलं सत्सामान्य स्वरूप कसं आहे हे कळतं महाराज. आणि तिथं आपल्याला किती जरी व्यवहार झाला तरी तो व्यवहार आपल्याला बाधक ठरत नाही. व्यवहार तुम्हाला करावाच लागणार आहे महाराज. पण असा व्यवहार झालेला अतिशय तुम्हालाही आनंदाला देतो, आणि जरी कोण आला तरी त्यालाही त्याचा आनंद मिळतो महाराज. जीवनमुक्त पुरुषाला अत्यंतिक महत्व आहे. पण कधी तो विधी कैवल्याची स्थिती घेऊन जगला तर. वाद्य वाजवण्याच्या अगोदर वाद्यामध्ये सामान्य ध्वनी असतोच, त्याशिवाय ध्वनी निर्माण होईलच कसा? वाद्य वाजवायच्या अगोदर ते सामान्य ध्वनी असतोच हो. म्हणून तो निघतो नाही तर निघालच कसा महाराज, वाजवलंच कसा? ध्वनी नसता तर वाजणार नाही. अर्थात वाद्य विशेष रूप आहे. आता ते ध्वनी निघाला ना, वाद्य प्रगट केलं ना त्याच्यातलं, ते विशेष रूपाने झालं. प्रगटीकरण झालं त्याचं की विशेष रूप आलं बघा. तो ध्वनी वाद्याने विशेष झाला, पण जेव्हा वाद्य वाजवले नाही तेव्हाही तो ध्वनी सामान्य रूपाने असतो. आता वाद्य वाजवलं म्हणून विशेष झाला हो. पण नाही जरी वाजवलं नव्हतं तेव्हा देखील तो सामान्य स्थितीत. तसं तुम्ही कोण नाही झाला तरी सामान्य स्थितीत तुम्ही आहेच. आणि हे खरं आपलं स्वरूप आहे महाराज. हाच दृष्टांत अमृतानुभवामध्ये 5व्या प्रकरणातील 41व्या ओवीत सांगितलं आहे. ती ओवी असे, का सज्जता विना नादो असे जो, का न सज्जता विना नादो असे जो अबोलला. म्हणजे विना तयार करण्याच्या पूर्वी त्यातील नाद अबोलपणाला म्हणजे सामान्य रूपाने असतो. विना तुम्ही सजवायच्या अगोदर देखील त्याला न वाजवता देखील सामान्य रूपानं. तसं तुमची त्रिपुटी असून दे नसून दे, सवित जशीच्या तशी आहे महाराज. आणि सवितची ह्या स्वरूप ह्यात एक सत्य आहे महाराज. बाकी सगळा हा पसारा जो आहे तो मिथ्या आहे, बाधित होतो. नाशी नाही, बाद करायचा आहे परमात्मा. काष्टा वाचून वन्नी हे वन्नीचे सामान्य स्वरूप आहे. काष्टा वाचून वन्य म्हणजे काष्ट नसून देखील वन्य सामान्य स्वरूप. काष्टात आता आहे हो, पण सामान्य रूपाने आहे. काष्टासह वन्नी हे वन्नीचे विशेष स्वरूप आहे. आता काष्टासह म्हणजे आता अग्नी पेटलाय त्याच्यात, विशेष स्वरूप. तसे वृत्तीसह प्रमाता चैतन्याचे विशेष स्वरूप आहे. वृत्तीसह प्रमाता ते विशेष स्वरूप, चैतन्याचे विशेष स्वरूप. चैतन्याचे विशेष स्वरूप. प्रमाणजन्य ज्ञानापासून झाले. आता प्रमाणजन्य ज्ञानापासून. प्रमाणजन्य ज्ञानापासून. प्रमा कधी होते? प्रमा म्हणजे काय? यथार्थ ज्ञान. यथार्थ ज्ञान. या प्रमाण ज्ञानानं होतं ते. आता घट पाहिला तुम्ही, हा घट आहे, हे प्रमाण आहे. त्याला त्या प्रमाण ज्ञानापासून ते त्याचं घट हा प्रमाण म्हणायचं. प्रमाण वृत्तीमुळे झाले. हा, प्रमाण वृत्तीमुळे झालं. कारण का वृत्ती अंतःकरण वृत्ती, प्रमा त्यापासून बाहेर गेल्याशिवाय होत नाही ते. प्रमाता अंतःकरण उपाधीमुळे झाला. प्रमाता कधी झाला? अंतःकरण उपाधी झाली म्हणून त्याला प्रमाता म्हणला.
झाला. अंतकरण उपाधी राहिली ना त्याला प्रमाता म्हटलंय. ती वृत्ती बाहेर गेली ना गटापर्यंत त्याला काय म्हटलंय? प्रमाण म्हटलंय. आणि पुढे ते ह्याला हे केलं त्याला काय म्हटलंय? प्रमेय म्हटलंय. प्रमेय, प्रमाण आणि प्रमाता. तुम्ही प्रमाता नाहीत, बघा तुम्ही नाहीत असे नाही. तुम्ही प्रमाता नाही हो, तुम्ही नाही असं नाही. तुम्ही प्रमाता होऊ नका, म्हणजे वृत्तीद्वारा बाहेर जाऊन त्या दृश्याला पाहू नका. तुझं द्रष्टा गेला की दृश्य जातोच महाराज. तुम्ही मोक्ष किंवा दृश्य गेलं तर द्रष्टा जातो महाराज. हे द्रष्टा दर्शन दर्शन, या द्रष्टा गेला की दर्शन जातच नाही महाराज, राहतच नाही. द्रष्टा जायला पाहिजे. मी कोणतरी बघणार आहे, तुम्हाला दृश्य पुढे समोर उभाच आहे. आता दृश्य तरी कोण झालं महाराज? आपणच आहे. कारण का तिथे देखील घटोपई चैतन्य म्हटलंय, प्रमाण चैतन्य म्हटलंय, प्रमादा चैतन्य म्हटलंय. चैतन्याशिवाय दुसरं काय महाराज? ती तिथे देखील विषयाची कल्पना कोणी केली आहे? कल्पना नाही, तुम्हीच झालाय ते महाराज. तुम्ही नाही असे नाही, तुम्ही नाही असं नाही. मोक्षकाली ज्ञात ब्रह्म आहात. बघा केवळ ज्ञात ब्रह्म आहात तुम्ही, म्हणजे ज्ञान हे स्वरूप आपलं महाराज. कारण का तुम्हाला कधी तुम्ही नाही असं वाटतंय का? ब्रह्माचे 3 प्रकार. एक शुद्ध ब्रह्म अनादि अनंत. आता शुद्ध ब्रह्म अनादि अनंत. 2 अज्ञात ब्रह्म अनादि पण शांत. आता अज्ञात ब्रह्म आहे, अज्ञात आहे पण शांत आहे. ज्ञान झालं की बाधित होतं, होय ना का? हो. ज्ञात ब्रह्म झाले की जीवनमुक्त साधे अनंत. आता ज्ञात ब्रह्म झाले की जीवनमुक्त साधी, आता अनंत आहे. आता साधी झालाय पण आता तो अंत नाही, अनंत झाला, स्वरूपानं झाला. तो महत्वाचा आहे. ते जीवनमुक्त इथं आपल्याला यायचं आहे लक्षात. का सामान्यात आपण राहिलो नाही म्हणून, फजिती केली म्हणून. हे ब्रह्माचे 3 प्रकार करण्याचे कारण असे आता की- ब्रह्माला 3 प्रकार नाहीत, लक्षात ठेवा. 3 प्रकारचं ब्रह्म नाही, ब्रह्म आहे ती एकच आहे, ती सामान्यच आहे. पण का प्रकार केले आपल्याला कळून? आपण सामान्य स्थिती येण्यासाठी. वेदांत शास्त्रात अविद्या निवृत्ती म्हणजे मोक्ष असे मानले आहे. बघा आलं का? शंका. वेदांत शास्त्रात अविद्या निवृत्ती करणं म्हणजे मोक्ष असं मानलंय, पण तिथे शंका घेतली. शंका, अविद्या निवृत्ती ब्रह्म भिन्न आहे का अभिन्न आहे? आता अविद्या निवृत्ती करणारं जे ब्रह्म आहे, अविद्या भिन्न आहे का अभिन्न आहे? भिन्न असेल तर ब्रह्म एक व अविद्या निवृत्ती असे द्वैत सिद्ध होईल. आता भिन्न असेल तर अविद्या निवृत्ती ही एक आणि ब्रह्म एक, ब्रह्म एक. भेद येतो सिद्ध. अभिन्न असेल तर कोण कोणाचे अभिन्न आहे? आता अभिन्न असेल तर कोण कोणाशी अभिन्न आहे? अविद्या निवृत्ती ब्रह्मरूप आहे का ब्रह्म अविद्या निवृत्ती रूप आहे? आता अविद्या ब्रह्मरूप आहे का ब्रह्म अविद्या रूप निवृत्ती रूप आहे? ब्रह्म अविद्या निवृत्ती रूप म्हणाल तर अविद्या व ब्रह्म दोघांची निवृत्ती होईल. आता ब्रह्म काय म्हटलं तिथे? ब्रह्म अविद्या निवृत्ती रूप म्हणाल. आता ब्रह्म अविद्या निवृत्ती रूप म्हटलं म्हणजे अविद्याने ब्रह्माची जर निवृत्ती झाली म्हटलं तर दोन्ही शून्यवाद येणार. अर्थात शून्यवादाची आपत्ती येईल. शून्यवादाची आपत्ती येईल. कारण का ब्रह्माचा अभाव सिद्ध होत नाही. निवृत्त झाली तर अविद्याच निवृत्त होती, लक्षात ठेवायचं. निवृत्ती काय करायची आहे? अविद्या निवृत्ती करायची. अविद्या निवृत्ती ब्रह्मरूप आहे म्हणाल तर ब्रह्म राहील. आता अविद्या निवृत्ती ब्रह्मरूप आहे. ब्रह्मरूप ब्रह्मरूप आहे असं म्हणाल तर ब्रह्म राहील. ब्रह्म राहील. पण ब्रह्म मूळचेच नित्यमुक्त आहे. हा, ते नित्यमुक्तच आहे ना. मग पुन्हा श्रवण मननादी साधने करण्याची काय गरज आहे? माने श्रवण म्हणून का करायचं? आता तुम्ही माने राहिला म्हणून. अर्थात मोक्ष साधनाला वैयर्थ्य प्राप्त होईल. म्हणजे ते निरर्थक ठरेल. हो, मोक्ष साधने तुमची व्यर्थ ठरतील ना. जीवेश्वरांच्या लक्ष स्वरूपाचे ऐक्य आहेच. हो, आलं का? जीव आणि ईश्वर यांचं लक्ष स्वरूप म्हणजे कुटुंब चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य, त्यांचं ऐक्य करा म्हणायची काय गरज नाही. ऐक्य आहेत. हो, नवीन ऐक्य करावयाचे नाही. तिचं नवीन ऐक्य करावायचं नाही. आणि जीवेश्वरांच्या वाच्यानुसार ऐक्य होतच नाही. आणि जीव आणि ईश्वर यांचं वाचार जो आहे तिथं ऐक्य करायला जाऊच नका तुम्ही. कारण का ईश्वराचे धर्म ईश्वराच्या ठिकाणी राहणारच, जीवाचे धर्म जीवाच्या ठिकाणी राहणारच. तिथं कधीही ऐक्य ठरणार नाही. मग काय करायचं? कल्पित भेद आणि वास्तव अभेद मानायचं. मग तुमचे श्रवणादी कशाला? मग श्रवणादी कशाला असं राहतंय तर असे भेदवादी आढळतात. बर, भेदवादी सगळे शहाणे आहेत. ते वेदांताला भोळे समजतात. पण जे नुसते वेदांताच्या अभिमानी असतील ते फसतील. होय.
आम्ही काय नुसते वेदांताच्या अभिमानी आहोत काय, अनुभवी आहोत. काही लोक काय माहितीये काय, नुसतं शास्त्राचा अभिमान घेऊन चालत नाही हो. पाठपाठांतर करून इथं अनुभवाला महत्व दिले. इथं महत्व कशाला दिले दादा, आणि जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही महाराज तोपर्यंत आपली वाचा बडबडच आहे. अलीकडे राहतो महाराज आपण. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला अहंकार डिवसतो महाराज. आलं का लक्षात दादा? म्हणून अनुभवापत्र जायला आपण प्रयत्न करायचा महाराज. अनुभव तुमचा स्वयंसिद्ध आहे, काय कुठून उचना आणायचा नाही. थोडासा प्रयत्न आपला अपुरा पडतोय. बाहेरला प्रवास हळूहळू बंद करायचा, म्हणजे सगळं थांबवायचं नाही. कुठंतरी अर्धा तास आपण बसायला शिकायचं आणि अंतःकरण स्थिर करायला शिकायचं महाराज. हा अभ्यास करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. काही लोक द्वैताचे अभिमानी असतात. काही लोक द्वैत आम्ही सोडतच नाही म्हणतात. काही लोक अद्वैताचे अभिमानी असतात. अद्वैतच आम्ही मानतोय म्हणतात. आम्ही तुमचं द्वैत मानत नाही म्हणतात. व्यवहार कसा करणार? आणि द्वैत सिद्ध मानलं तर मुक्त कसा होणार? कारण का तुझे जाऊ गडे द्वैतात मोक्ष नाही महाराज. आणि अद्वैतात व्यवहार नाही, पण गुरु शिष्य व्यवहार तरी व्हायला पाहिजे ना. जे भक्त तरी व्यवहार व्हायला पाहिजे ना. ज्ञानेश्वर महाराज वेदांताचे अनुभव आहेत. ज्ञानेश्वर महाराज वेदांताचे अनुभव आहेत. अनुभव आहेत, सांगणारे नव्हत. अनुभवी अनुयायी अनुभवी अनुयायी म्हटले तरी त्यांची ती म्हणतात. आणि अनुभव घेऊन मग ते अनुयायी झाले. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचे अनुयायी आहात. हा, हे लक्षात ठेवा. तुम्ही कुणाचं तरी ऐकू नका हो. निदान आपल्या वाडवडिलांचं तरी ऐकूया दादा. का म्हणून लोकांचा अहंकार घेऊन नाचायला लायचा तुम्ही? नको ब्रह्मज्ञान, नको ब्रह्मज्ञान. काय भीक मागतोस काय? हा, काय होणार आहे नाव सांगा बघू ज्ञानाशिवाय तुम्हाला. अहो साधी आमटी करा येणार नाही तुम्हाला. मोक्ष कशाच्या मोक्षाच्या तरी इच्छा नादा लागता मला. हा, आता टप्प्याने तुम्ही जावा महाराज. ज्ञान थोडंसं कठीण आहे म्हणा. नाही ज्ञानासारखं सोपंच काही नाही महाराज. परमार्थासारखं मोक्षासारखं सोपंच काही नाही महाराज. खरं कठीण आहे ते संसार आहे महाराज. कारण का कुणाच्या तरी घरातली आणायची, हा, ती म्हणील तसं वागायचं का नाही. केवढं डुसकी चावते तरी सण करतोय महाराज. आणि वस्तू स्वयंसिद्ध आहे, ती दुसरं कोण आहे? तुम्हीच आहे. कधी नाही ती वस्तू महाराज. काय दादा म्हणायचंय तुम्हाला? परमार्थासारखं सोपं काय नाही. पण वर्म हातात आलं तर जाणे तो पारखी. परवाच्या अभंगात काय आहे बघा, ते तिसरं चरण आहे बघ अभंग घेतलेला. हा, न देखे झाले ते श्रम आले वर्म आता. ते आता काय श्रम होतच नाही महाराज न देखे. कारण का तिथे काय नाहीच ना. कशामुळं आले ते वर्म हाता. काय वर्म हाताला? माझ्या ठिकाणी आता काय झालेलं नाही. मी स्वरूपानं आहेच. मी जन्मच नाही तर मरण तर कुठलं महाराज. माझ्या ठिकाणी काही नाहीच तर कुठे जीव? तुका म्हणे कुठे जीव निराळा महाराज. ईश्वर तरी तुम्हाला दुःख द्यायला कुठं आहे महाराज? तुमच्या ठिकाणी काय नाहीच ना. या सृष्टीत जोपर्यंत आहे तुम्ही ईश्वर भावाला प्राप्त होता. ईश्वर करून सदा मुक्त आहे ना. हा, तसंच तुम्ही महाराज जीवनमुक्त होता महाराज. किती व्यवहार तुमच्याकडे होते. अर्थात तुम्ही चांगल्याचे अनुयायी आहात. बघा, अरे कुणाचा अनुयायी बघा. हा, आणि नको ब्रह्मज्ञान मग तू ज्ञानेश्वरी घेऊ नको व्यासपीठावर. कादंबरी घेऊन काय दिवं लावायचे लाव. कारण का ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचं ऐश्वर प्रगट केलंय महाराज. लोपले ज्ञान जगी हीच नेण्याचे कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी म्हणून. बरोबर आहे. अवतार घेऊन ज्ञान प्रगट करण्यासाठी आलेच महाराज. नाच नव्हता, लोपलेलं होतं महाराज, ते प्रगट केलंय. त्याच्यावर काहीतरी आलेलं होतं महाराज. कारण का ज्ञानाशिवाय नाही 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 हो नाही. सगळी साधनं तिथं पत्र आहेत महाराज. म्हणून तुमची जगात किंमत आहे. बघा, ज्ञानोबऱ्या श्रेष्ठ होते, त्याच्या आम्ही अनुयायी म्हणून आम्हाला मानतात. आम्हाला कोण मानित नाही महाराज. त्यांचा अनुयायी म्हणून म्हणतात. याबद्दल मानायचे काय? आज जावा बघू त्या वारीला मागायला. शक्य नाही. माऊलीची माणसं म्हणून मानतात तुम्हाला महाराज. नाहीतर म्हणून दादा निदान आपण कुणाचा आहे त्याचा तरी वारसा त्याला तरी सांभाळूया. एवढं तरी आपण जगूया की बाबा तुमच्या महाराजांना असं एवढं तरी आपल्या मुळे लोकांना बाद काय म्हणायचं. शिवाजी यांना
काय महाराज तुमचा महाराज असं म्हटलं तर तुम्हाला काय वाटेल नाव सांगा. तेवढं तर सांभाळूया की आपण आपल्यापासून बाबा तात्याकडनी काय जाऊ नये एवढं तरी सांभाळूया दादा. बाकीचं सगळं आणि एवढं सांभाळा तुम्ही स्वस्थिती राहिला असाल तेच स्थिती आहे महाराज, काय नाही. नाहीतर ज्ञानेश्वर महाराज जसे इतरांना कळले नाही तसे तुम्हाला तरी त्यांचे मनोगत काय कळले. बघा हे नाही जर कळलं महाराज कुणाला कळलंय महाराज ज्ञानोबा इतरांना जसे नाही कळले तुम्ही जर हे नाही करून घेतलं तर तुम्हाला तरी काय कळलं महाराज. असातला तो त्यांचा उद्गार आहे. फक्त तुम्ही त्यांचे अनुयायी आहात एवढंच व इतर त्यांचे अनुयायी नाहीत इतकाच भेद एवढंच फरक आहे. आता तुम्ही त्यांचे अनुयायी नाहीत आहेचा आणि ते बाहेर नाही पण तुम्ही काय त्यांचं ऐकलं नाही तेवढंच काय महाराज एवढंच फरक आहे. कारण का माऊलीने काय सांगितले जगद्गुरु तुकोबारायांनी काय सांगितले एकनाथ महाराजांनी काय सांगितले बघूयाने ते करत राहा महाराज. कारण का त्यांनी मार्ग धावून गेले हो तेवढ्यासाठी आलेच महाराज ते. म्हणून परमार्थ मनाने करू नये आणि काहीतरी करू नये महाराज. परमार्थाला फल आहे. वैदिक लोक देखील वेदांचे अनुयायी आहेत. वैदिक लोक वेदाचे अनुयायी आहेत पण म्हणून ते वेद म्हणतात पण वेदाचे अनुभवी नाहीत. अनुभव असणं गरजेचं आहे. हो वेद तोंडाने आपण आता तोंडाने बडबडतो ना परोक्ष वृत्ती आपल्याकडे आहे महाराज. अपरोक्ष अनुभूती येणं गरजेचं आहे महाराज. संत वेदाचे अनुभवी असतात. हा संत वेदाचे अनुभवी असतात. नाहीतर मग काय ज्ञानाबद्दल म्हटले की सार गोष्ट जीवेश्वरांचे वाच्यावंशात ऐक्य आहे सांगायचं काय महाराज. म्हणतच नाही जीवेश्वराच्या वाच्यावंशात ऐक्य आहे असे आम्ही म्हणत नाही. हा जीवेश्वराच्या वाच्यावंशात ऐक्य आहे आम्ही मानतच नाही महाराज. वाच्यावंशाचा भेद राहणार पण भेद सत्य नाही एवढं आम्हाला सांगायचं आहे. आम्हाला ईश्वरही व्हायचे नाही. हा जे आहे ते कळून घ्यायचं वयाचे आहे. आम्हाला तर ईश्वर तर कुठे व्हायचं आहे महाराज. आणि ईश्वर हो म्हटलं तर होणार आहे का. ईश्वर तो ईश्वर फक्त आहे ते कळून घ्यायचं आणि आहे ते कळलं की तुम्हीच देव आहे ना. ईश्वर तरी कुठे वेगळा आहे ब्रह्म तरी कुठे वेगळा आहे जीव तरी वेगळा कुठे आहे. व्हायचं काय महाराज नसलेलं व्हायचं आहे आणि झालेलं आणि जाणार आहे महाराज. त्याकरता श्रवण करावे लागते. बघा काय करावं लागतंय बघा जेवढं होईल तेवढं श्रवण करा महाराज. षडलिंगपूर्वक श्रवण व्हायला पाहिजे. उपक्रम संवार याची एक वाक्यता यायला अभ्यास घडाय करायला पाहिजे. अपूर्वता वेदवाक्याची काय आहे ते कळलं गरजेचं आहे. आणि फल म्हणजे काय आवरण निवृत्त हेच फल आहे. अविद्या निवृत्त करणं उपपत्ती आणि अर्थवाद हे यथार्थ लागायला पाहिजे. म्हणून श्रवणादी साधनाला व्यर्थत्व नाही. श्रवण साधन जे आहे ना त्याला फल आहे महाराज व्यर्थत्व नाही. फक्त तुम्ही श्रवण का कसं करायचं हे श्रवणाची माझी मोक्ष असे कानावचनाची भेटी. कारण ती वस्तूच आहे फक्त तुम्हाला त्या शब्दाची गरज आहे. तत्वमसी महावाक्य शब्दाची गरज आहे. धावा तू म्हटल्यानंतर इकडे तिकडे बघतच नाही महाराज. हा संशय राहतच नाही महाराज. दशम अशी वृत्ती मीच धावा आहे म्हणून तदाकार वृत्ती होती महाराज. तसं तत्वमसी महावाक्य तत्वमसी म्हटलं की अधिकार असेल ना तर स्वरूप होऊन उठायचं आहे. स्वरूपच आहे तू महाराज. उठायचं काय महाराज फक्त त्या वृत्तीला ती ताकद यायला पाहिजे महाराज. नाहीतर काय रोज ऐकतोय की आपण तत्वमसी की ऐकतोय वाचतोय सगळं चालूच आहे महाराज सांगतोय. शिवाय ब्रह्म अविद्या निवृत्ती रूप आहे म्हणावे तर अविद्या निवृत्ती साधी व ब्रह्म अनादी. मग कोणात कोणाचा अंतर्भाव करावा. बघा आता ब्रह्म विद्या अविद्या निवृत्ती करते म्हणावं तर ब्रह्म अनादी अनंत आहे आणि साधे शांत आहे. कुणाचा अंतर्भाव मानायचा. कारण का तिथं अविधीचा अत्यंत अभाव सिद्ध होतो महाराज. लक्षात ठेवायचं अविद्याचा तिथं अत्यंत अभाव सिद्ध होतो. साधी अविद्या निवृत्तीत अनादी ब्रह्म कसे बनेल. आता साधी अविद्या निवृत्तीत अनादी ब्रह्म कसं सिद्ध होईल महाराज. अनादी सिद्ध होत नाही महाराज. अनादी ब्रह्मामध्ये साधी अविद्या निवृत्ती कशी बसेल. अनादी ब्रह्म आहे साधी अविद्या निवृत्ती कशी बसेल त्याच्यात. शेवटी आमचाच पक्ष सिद्ध झाला की अविद्या सत्य आहे. मग तुमच्या श्रवणाने काय होईल. आता ते द्वैती म्हणतात आमचं सत्य होतं तुमच्या अविद्या निवृत्ती होईलच कशी
उत्तर अविद्या निवृत्ती ब्रह्मरूप आहे हम्म. पण ज्ञात ब्रह्मरूप आहे असे मानले म्हणजे सांगती लागते. हा. आता अविद्या अविद्या निवृत्ती ब्रह्मरूप आहे अविद्या निवृत्ती ब्रह्मरूप आहे पण कशी मानली तर ज्ञात ब्रह्म. ज्ञात ब्रह्म मानलं तर म्हणजे ज्ञान झाल्यानंतर ज्ञान झाल्यानंतर अविद्या निवृत्त होते ज्ञात ब्रह्म हो. कारण अविद्या निवृत्ती साधी व ज्ञात ब्रह्म ही साधे आहे हा. त्यामुळे कोणताच दोष येत नाही. आता अविद्या ही साधी आहे. साधी आणि ज्ञात ब्रह्म ही साधे साधी आहे मानले तिथं ना हो. त्यामुळे कोणताच दोष येत नाही हो. व श्रवणादी साधनालाही व्यर्थत्व येत आणि नाही. ही श्रवण साधनं तिथं व्यर्थ येत नाही त्या श्रवणानं काय होतं ते तो म्हणजे वाक्य तोच म्हटलं की अविद्या तिथं निवृत्ती होते महाराज. कारण प्रथम अज्ञात ब्रह्माचे हा श्रवण व ज्ञात ब्रह्म झाल्यानंतर अविद्या निवृत्ती अर्थात श्रवण झाले अज्ञानता निवृत्तीला कारण. आता श्रवण झालं कशाला अगोदर अज्ञान निवृत्त आणि मग ज्ञान. हा तर हे ज्ञान काय करतं तुमचं अज्ञान तिथलं निवृत्त करतं व अविद्या निवृत्ती झाली ज्ञात ब्रह्मरूप. आता अविद्या निवृत्त झाली ना आता ते ज्ञातच आहे ना ब्रह्माचं ज्ञातच आहे ते हो. शंका आतापर्यंत ब्रह्म अज्ञात होते आता ज्ञात झाले तेव्हा अज्ञातता राहिली नाही मग शरीर पडल्यावर ज्ञातताही राहणार नाही मग तुमचा मोक्ष शरीर पातानंतर राहिला नाही म्हणावे लागेल. आता तिथं विधेय कैवल्याचं देखील खंडन केले त्यांनी. हा काय म्हटलंय आतापर्यंत ब्रह्म अज्ञात होते आतापर्यंत तुमचं ब्रह्म अज्ञात होतं म्हणजे कळत नव्हतं अविद्या होती ना आता ज्ञात झालं आता ज्ञात झाले तेव्हा म्हणजे आता ब्रह्म एक सिद्ध झालं हो. अज्ञातता राहिली नाही. मग आता तिथं अज्ञातता म्हणजे मला काय कळत नाही राहिलं नाही हो मग ज्ञात शरीर झालं. पडल्यावर ज्ञातताही राहणार नाही शरीर पडल्यावर तुमची आलेली ज्ञातता ती पण राहणार नाही. ती राहणार नाही ना अज्ञातता तर गेलंय ज्ञात राहिले शरीर पडल्यानंतर ज्ञातताही जाणार मग तुमचा मोक्ष शरीर पातानंतर राहिला नाही मग- म्हणावे लागेल. मोक्ष तुमचा शरीर पातानंतर राहिला नाही असं म्हणावं लागेल. उत्तर ज्ञातता ही विशेषण समजता का. हा ज्ञातता हे विशेषण समजतं का कारण का विशेषण असलं तर जातंय सामान्याला धक्का लागत बघूया काय ते. उपाधी समजता का उपलक्षण आता समजता. उपाधी समजता आता विशेषण समजता उपाधी समजता का उपलक्षण समजता बघूया. उपलक्षण उपाधी आता उपलक्षण उपाधी उपाधी हा, आणि व हा. विशेषण आता विशेषण कशाला म्हणायचं हे तिन्ही व्यावर्तक असतात. सगळी तिन्ही काय करतात वेगळं करून वेगळं दाखवतात. करून दाखवतात. विशेषण कशाला म्हणतात आपल्यापेक्षा वेगळं काळा घोडा काळ्या रंगाचा ज्ञान. हा, आपल्यास आपल्यास हा व्यावृत्त करून त्या याचं त्याला विशेषण म्हटले महाराज. उपाधी उपाधी सहित ज्ञान करून देतो. काय त्या काय टेलर काय उपाधी विषयाला म्हणतात. आपण वेगळे राहून उपहिताचं ज्ञान करून देते आणि व्यावर्त करते. कर्णाचं आकाशाचं ज्ञान करून देते. अवकाश पोकळी आहे पण ती त्यात मिसळत नाही. आणि विशेषण काय करतं काळा रंग आहे तो घोड्यात मिसळतो किंवा बैलात आपल्याच विशेषणाचं ज्ञान करून देतो त्याला विशेषण म्हणायचं. उपाधी विषयाला म्हणायची आपण वेगळे राहून बरोबर साक्षीपणा येतं आणि तिथं काय आहे जीवपणा आहे प्रमाद आहे तिथे जीव आहे कुठं विशेषणात तिथं कोणाला तर साक्षाला. उपलक्षण काय करतं ते एक दिशी असतं कधी असतं कधी नसतं विशेषाचं ज्ञान करून देतं आणि ते उपलक्षण लक्षाचं ज्ञान करून देतं आणि निघून जातं. असलं नसलं तरी आता तुम्हाला ज्ञान झालं ना याचा अर्थ काकवाड देवदत्ताचं घर कावळा बसलेलं एक दिशी असतं ते कधी असतं कधी नसतं वेगळं राहून ते ज्ञान करून तुम्हाला देतं. उपलक्षण ते कावळा बसलेलं घर महाराजांचं. मग आता इथं त्याचं काय दिलंय हे दोन्ही तरी तुमच्या लक्षात ठेवा. अगोदर उपाधी कशाला म्हणायची आपल्याला काय करायचं आपला अंतःकरणाचा तादात्म्य धरून आहे तोपर्यंत उपलक्षण आहे विशेषण आहे. उपाधी म्हणजे कर्णचक्षुली म्हणजे आपण वेगळे राहून उपहिताचं ज्ञान करून ज्ञान करून देतो त्याला उपाधी उपाधी म्हणायचं. अंतःकरण आपलं आहे ना लक्षात ठेवायचं. याला तुम्हाला ज्ञान झालं ना तर मी संसाराचा आणि माझा काय संबंध नाही असं साक्षीचं तुम्हाला ज्ञान करून देते. आणि विशेषण काय करतं देहासकट संसारासकट मी अमका तमका ते विशेषणाचं स्वरूप आहे लक्षात ठेवा. आज आपण विशेषण सगळी आपण विशेषण आहे आपलं अंतःकरण प्रयत्नानं काय करायचं उपाधी करायची आणि पुढं उपलक्षण व्हायला बघूया आता उपलक्षणाचं काय सांगितलं. कारण का असलं नसलं तरी कावळा उडून जरी गेला तर ते घर राहणारच आहे त्या घरात तो बरोबर जातो.
ते ज्ञान आलं. तसं इथं ज्ञान झालं, गर्भात ज्ञान झालं त्याला. ते विशेषण मिसळून वेगळे करते. हा विशेषण. विशेषण मिसळून वेगळे करते. उपाधी उपलक्षण हे न मिसळता वेगळे करतात. त्यात उपाधी मिसळत नाही, नाही. पण उपाधीला वर्तमानकाली असावे लागते. होय, वर्तमानकाली असावं लागतं. उपलक्षण मिसळत तर नाहीच, हा, पण त्याला वर्तमानकाली राहण्याची गरज गरज नाही. नाही. आलं का? उपलक्षण नाही आहे ना, आता उपाधी ती वर्तमान काळात असावी लागते. व्यवहार करताना हो, वर्तमान काळामध्ये तुमचा व्यवहार करत असताना असावी लागते महाराज. पण उपलक्षण जे आहे ना, ते वर्तमान काळ म्हणजे तुम्हाला ज्ञान करून एकदा दिले ना, आता तुम्ही त्या घरात जाई तोपर्यंत ते असायलाच पाहिजे असं नाही. आता शिवाजींचं घर कोणतं, तो कावळा बसलेला, तिथं आपल्याला कळालं येतात. जरी कावळा उडून गेला तरी आता तिथे तुम्ही घरात येतोपर्यंत त्या वर्तमान काळात असायलाच पाहिजे असं नाही. एकदा ज्ञान झालंय तसं. याचे स्पष्टीकरण असे की मग येतं तर काय दिले. विशेषण हे विशेषासह विशिष्ट असते. उदाहरणार्थ काळा घोडा असे म्हटले तर काळ्या रंगाने इतर सर्व घोड्यातून त्या घोड्याला वेगळे करून दाखवले. बरोबर. पण काळा रंग घोड्यात मिसळलेला असतो. हो हो. रंगासह घोडा पैसे देऊन विकत घ्यावा लागतो, म्हणून काळा रंग घोड्याचे विशेषण म्हणावे. आणि उपाधी उपहिताहून भिन्न असते. उदाहरणार्थ घटाकाशाच्या घटात पाणी भरले म्हणतो, पण घटातल्या पोकळीत पाणी भरत असतो. अर्थात घटाने वेगळे केलेल्या आकाशाला घटाकाश म्हणतात. तिथं आकाशाचं उदाहरण दिले. आता आपण पोकळीत पाणी भरतो, आपण म्हणतो घटात भरलंय. पोकळी नसली तर भरलं. घटाने आकाश वेगळे केले, पण घट आकाशात मिसळत नाही. त्याच्या घटानं आकाशाला वेगळे केले, घट आकाश म्हणून. पण तो घट आता आकाशात मिळत नाही, हो, मिसळत नाही. रंग जसा घोड्यात मिसळतोय तसं ते घट आकाशात मिसळत नाही. आपण आकाशाला वेगळे करून धावतो ना, म्हणून घट ही आकाशाला उपाधी आहे. घट ही आकाशाला उपाधी आहे. यद्यपि घट हा आकाशात मिसळत नाही, यद्यपि घट आकाशात मिसळत नाही, तथापि घटाकाश म्हणताना घटाचे वर्तमानकाली अस्तित्व असावे लागते. आता घट आकाश जर तुम्हाला म्हणायचं असलं तर घट असला तर घट आकाश म्हणणार. हो, वर्तमान काळात तो घट असावा लागतो, तर तुम्हाला घट आकाश असं म्हणावं लागतं. आणि उपलक्षणास तर वर्तमानकालीही राहण्याची गरज नसते. उपलक्षण वर्तमान काळी देखील राहण्याची गरज नसते. उदाहरणार्थ काकनथ देवदत्त ग्रहम, कावळा बसलेले देवदत्ताचे घर आहे असे एखाद्याने सांगितले तर कावळ्याने इतर घराहून देवदत्ताचे घर वेगळे करून दाखवले, पण कावळा घरात मिसळत नाही. कावळा तरी घरात मिसळत नाही, म्हणून विशेषण नाही. तसं हे अंतकरण चैतन्यात मिसळत नाही, विशेषण नाही, उपलक्षण नाही. उपलक्षण नाही. आणि देवदत्ताच्या घरी जाण्यापूर्वी कावळा उडून गेला तरी देवदत्ताच्या घरी जाता येते. आता देवदत्ताच्या घरात तुम्ही जायच्या अगोदर जरी उडून गेला ते तुम्हाला जाता येतं. त्याने ओळख करून दिली ना, ते घर आहे. कारण कावळ्याने त्या घराचे ज्ञान करून दिले असते. का तर कावळ्याने त्या घराचं ज्ञान करून दिलेलं असतं, म्हणून उपाधी नाही, म्हणून त्याचा उपाधी नाही. तेव्हा उपलक्षणाला वर्तमानकाली राहण्याची गरज नसते. म्हणून उपलक्षणाला वर्तमानकाली राहण्याची गरज नसते. अर्थात घरावरून कावळा निघून गेला तर उपलक्षण गेले, पण काकोपलक्षित घर राहते. कावळ्यानं धावलेलं जे घर आहे ना ते राहतं, म्हणून घरात प्रवेश करता येतो, घरात प्रवेश करतो. तसं तत्वमसी महावाक्य. जीवनमुक्तीत ब्रह्माची ज्ञातता निघून गेली तरी ज्ञातो तो उपलक्षित ब्रह्म असा आमचा मोक्ष आहे. बघा, आता जीवनमुक्तीत तुमचं जरी देह पडला, जरी नाही जीवनमुक्ती, जीवनमुक्ती तुम्हाला तिथे काय ज्ञातता निघून गेली. ज्ञातता निघून गेली म्हणजे तुमचं ते ज्ञातता प्राप्त झाली जरी निघून गेली तर आपण जसं आहे तसं चैतन्य स्वरूपानं सामान्य चैतन्यानं राहतो. घट ज्ञानात अर्थाध्यास व ज्ञानाध्यास आहे. आता घट ज्ञानात अर्थाध्यासाने घटाची तिथं दंडाची गरज आहे आणि प्रकाशाची गरज आहे. अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास दोन्हीचे अध्यास तिथं आहे. आणि ब्रह्मज्ञानात ज्ञानाध्यास आहे. ज्ञानाने घट सिद्ध झाला, पण ब्रह्माने ज्ञान सिद्ध झाले. विषयगत प्रत्यक्षावर ज्ञानगत प्रत्यक्ष अवलंबून आहे. विषयगत प्रत्यक्षावर ज्ञानगत प्रत्यक्ष आहे. कारण का विषय असेल तर ज्ञान होतं, नाही तर नाही होत. विषय नसेल तर ज्ञान होत नाही. ब्रह्मज्ञानाचा विषय अबाधित आहे. आता बघा, ब्रह्मज्ञानाचा विषय कसा आहे? अबाधित आहे. आत्मा स्वयंसिद्ध आहे महाराज, पण ज्ञान अध्यस्त आहे.
हा आता ज्ञान त्याच्यावर काय आहे अध्यस्त. अध्यस्त म्हणलेलं आहे. आणि घट ज्ञानात घट बाधित आता घट व ज्ञान ज्ञान ही बाधितच असते. घटही बाधित होतं आणि ज्ञानही बाधित होतं. सार गोष्ट विशेषात व्यवहार आहे. काय सांगायचं विशेषात व्यवहार आहे, पण विशेष असत नाही. विशेष असत असत नाही. हा सत नाही. सत नाही. सद 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 सदसिद्धी लक्षण अनिर्वचनीय आहे. सत्सद विलक्षण. सत्सद सत्सद विलक्षण. सत्सद विलक्षण अनिर्वचन. म्हणून विशेषात राहणे जिरवावे लागते. झालं का? विशेषात राहणार काय राहणं जिरवावं. सामान्य स्थितीत राहायला शिकूया हो. सामान्यात राहत जावे सामान्य त्यास हा ध्वनीचा दृष्टांत देतात. त्याच्यासाठी त्या ध्वनीचा दृष्टांत दिलेला आहे. किंवा काष्टाच्या ठिकाणी प्रतीत होणाऱ्या स्पष्ट वन्नीच्या पूर्वी सामान्य वन्य असतोच. हो. कारण जर सामान्य ध्वनी किंवा सामान्य वन्नी याचा अत्यंत अभावच असता तर वाद्यामध्ये किंवा काष्टामध्ये स्पष्ट प्रतीत झालाच नसता तिथं. तर काष्टात अग्नी प्रगट झाला नसता, विण्यात ध्वनी नसता तर प्रगट झाला नसता. म्हणजे सामान्य चैतन्य त्याच्यात आहेच आणि म्हणून तरी ते आपल्याला प्रतीती येते. तसं सामान्य चैतन्य आहेच आहे म्हणून तरी ही सगळी प्रतीती येते. पण सामान्य जे आहे ते सत आहे, बाकी सगळं विशेषण आहे ते काय महाराज असं भ्रम आहे, मिथ्या मानायचं. त्या अर्थी उभयंतांची अत्यंत असं ती मानायचं नाही. ज्या अर्थी असं त्याची प्रतीतीच येत नाही हो. म्हणून स्वतःहून इलेक्शन तेवढ्यासाठी काढलं ते. बरोबर. अत्यंत असं त्याची प्रतीतीच येत नाही. वंद्यापत्राची कुठे प्रतीती आहे नाही म्हणून सांगायची काय गरज आहे तुम्हाला. ज्या अर्थी उभयंतांची स्पष्ट प्रतीती येते. बघा, ज्या अर्थी उभयतांची स्पष्ट आपल्याला प्रतीती येते त्या अर्थी सामान्य रूपाने ध्वनी आणि वन्य असतातच. सामान्य रूपाने ध्वनी वन्य दोन्ही असतातच. त्याप्रमाणे दृश्यत्वादी विशेषांचा ग्रास करून त्याप्रमाणे विशेष दिसणारं सगळं विशेषत्व जे आहे ना त्याचा काय करायचं आपण बाद करायचा. संमती मूळ सामान्य स्वरूपात संविती ही मूळ सामान्य स्वरूपानेच असतेच. सामान्य असते बघा. तुमचा तो बाद झाला ना की याला काय आहे म्हणायची काही गरज नाही मला. कारण का बाद व्हायच्या अगोदर दुसरं विशेष रूपांतर तेच आहे, फक्त ती विपरीत रूपाने भासते म्हणून ते भ्रमाला कारण होतंय महाराज. परमात्म्याला तिथं दृंग मात्र समी तिथं म्हटलंय महाराज, दृंग मात्र तिथं म्हटलंय होय की नाही. ज्या ठिकाणी विशेष प्रतीला येते, ज्या ठिकाणी विशेष प्रतीला येतं त्या ठिकाणी त्याच्या पुढ्याशी सामान्य असतंच. विशेष तुम्हाला येतं ना, विशेष असल्याशिवाय विशिष्ट पुढे होतच नाही. सामान्य तिथं असतंच महाराज. म्हणून सामान्य हे अधिष्ठान आहे. सामान्य हे अधिष्ठान आहे आणि विशेष तेवढे कल्पित आहे. आणि जेवढं तुम्ही विशेष मानता तेवढं सगळं कल्पना बाळासाहेब केली. कल्पित म्हणजे तरी काय, मी बाळासाहेब ही कल्पना आहे काढून टाकायची. आत्मस्वरूपाने मी आत्मा म्हणायची काही गरज नाही मला, तसं स्वरूप आहे. वास्तविक विशेष नाहीच. बघा आलं का. पण विशेष नसून विशेष दिसते. वास्तविक विशेष नाही, खरं विशेष नाही, वास्तव विशेष नाही पण नसून दिसतं. खरा सर्प आहे का नाही, तरी पण दिसल्याशिवाय राहत नाही का, तर सामान्य कळलेलंच नाही म्हणून विशेष नसून विशेष दिसते म्हणून त्यास अनिर्वचनीय म्हणावे. विशेष नसून दिसतं म्हणून त्याला अनिर्वचनीय म्हणायचं. अनिर्वचनीय म्हणजे स्वतःसुद्धा विलक्षण. संत महात्मे या विशेषातून पार पडले असतात. संत महात्मे त्याला का संत म्हणायचं महाराज, विशेषणातून ते पार पडलेले असतात महाराज. म्हणून कसंही कुठं त्याने विशेषण लावून घेतलेलं नाही हो. तेव्हा दृष्टादृश्य काय दादा, विशेषण लावून घेणे म्हणजे आपण आपल्याला बांधून घेणार. आणि एकदा बांधत गेला का नाही की लवकर निघतच नाही महाराज. आणि बांधलं हे बी कळत नाही महाराज, आणि स्वतःच बांधून घेते महाराज. तेव्हा दृष्टादृश्य हे विशेष नष्ट झाले तरी, बघा दृष्टादृश्य विशेष सगळं नष्ट झालं तरी त्यास अधिष्ठानभूत असणारी संविती बघा त्यात सामान्य रूपाने असतेच. अधिष्ठानभूत असणारी सामान्य संविती. आता तुमची जागृती स्वप्न जरी गेलं तरी महाराज काय नाही कळलं तरी विशेष रूपानं सामान्य चैतन्य आहे ना तिथं. त्याचा कधी बाद होत नाही. आणि बाद झाला असं तुम्हाला जागा झाल्यावर मी अमका होतो सांगताच आलं, आणि ते खरं आपलं स्वरूप आहे महाराज. पण तिथं ते आवडत आहे एवढंच. आता त्या संवितीचे म्हणजे परमात्म्याचे स्वरूप कसे आहे ते पुढील ओव्याने सांगतात.
जे म्हणता नये काही जाणो नये कैसेही असतचे असे पाहे असणे जया. ज्या संहितेला नाही असे म्हणता येत नाही, कोणत्याही प्रमाणाने जाणता येत नाही, तिचे अस्तित्व कोणत्याही काळात आहेच आहे असे जाण. तिला नाही म्हणता येत नाही, हम्म. आहेच महाराज. पण ही 6 प्रमाणे जी मानल्यात ना, त्या प्रमाणात तिथे काय चालत नाही. पण ते आहेच असं तुम्ही काय करा, जाणा.